म्हणजे ह्या शहराला सोडून चाललोय मी यार. खूप सॅड फील होतंय आता, की एका मोठ्या शहराला सोडून आपण गावाकडे चाललोय. ऑलमोस्ट 1 वर्ष झालं मी पिंपळ सौदागरमध्ये राहतोय. पण कधीच या गार्डनला संध्याकाळचं किंवा सकाळचं आलो नाही. कारण कधी असं मे बी विचार पण केला नाही, की घराच्या बाहेर निघावं आणि गार्डनमध्ये जावं. जॉब आणि ह्या सगळ्यांमध्ये एवढा व्यस्त असतो, की हे सर्व पाहायला भेटतच नाही. बघा ना किती ब्युटिफुल गार्डन आहे. खरं तर आतमध्ये अनुमती नाहीये शूटिंग करायला. पण थोडंफार तर चालतंय यार, थोडंफार तर फेअर आहे. कुठे मी पिक्चर बनवतोय, एक छोटासा ब्लॉग तर शूट करतोय. पण खूप मस्त आहे यार, खूप मस्त गार्डन वाटतंय. आह, विमान बघा वरती. म्हणजे ह्या शहराला सोडून चाललोय मी यार. खूप सॅड फील होतंय आता, की एका मोठ्या शहराला सोडून आपण गावाकडे चाललोय. हे गार्डन मधले ब्युटिफुल झाड बघा, किती सुंदर आहे, किती सुंदर बनवलेलं आहे. तर मित्रांनो किती सुंदर झाड आहे बघा, खूप आकर्षक बनवलेलं आहे. दाखवतो किती सुंदर दिसतंय. खूप छान बनवलेलं आहे बाय द वे. गार्डन आहे हे आपलं डायनोसॉर गार्डन. मी खूप कमी आलो आहे म्हणजे या गार्डनला दिवसा आलेलो आहे, संध्याकाळचं किंवा असं सकाळ सकाळ नाही आलं. आता तर सकाळचे 6 वाजायला आले, तर ऑलमोस्ट 5 वाजून 40 मिनटं झालेली आहेत आणि 5 वाजून 40 मिनटाचं हे दृश्य आहे पिंपळ सौदागरमधल्या डायनोसॉर गार्डनचं. खूप आकर्षक आहे बाय द वे. इथे ॲक्च्युअलमध्ये उजेड चांगला येत होता, तर म्हटलं इथेच तुम्हाला इंट्रोडक्शन द्यावं, नेमकं काय आहे, काय कोणतं चॅनल आहे हे ॲक्च्युअलमध्ये ह्याच्याबद्दल बोलावं, थोडीशी कल्पना द्यावी. म्हणून मी म्हटलं झाडाच्या खाली त्या थोडंसं उजेड चांगलं येतं म्हणून इथे थोडंसं इंट्रोडक्शन द्यावं. ॲक्च्युअलमध्ये आज माझा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे पिंपळ सौदागरमध्ये. आता मी चाललेलो आहे, शिफ्टिंग होत आहे माझी तळेगाव दाभाडेमध्ये. कारण माझं जे जॉब आहे तिकडे त्यांनी मला ट्रान्सफर दिलेलं आहे. ट्रान्सफर मी घेतलेलं पण आहे आणि ट्रान्सफर दिलेलं पण आहे असं पण म्हणता येईल. ट्रान्सफर ह्याच्यासाठी घेतलेलं आहे कारण थोडंसं चेंजेस हवं लाईफमध्ये, थोडंसं बदल हवा. त्यामुळे मी थोडंसं तळेगावमध्ये ट्रान्सफर घेतलं आहे. आता तुम्ही म्हणा एवढंच मोठ्या शहराला सोडून तळेगावसारख्या छोट्याशा गावामध्ये का ट्रान्सफर घेतलं. थोडीशी शांती पाहिजे, थोडंसं पीस पाहिजे, त्यामुळे ट्रान्सफर घेतलेला आहे. बाय द वे आज शिफ्टिंगचा दिवस आहे आणि मला शिफ्टिंग देखील करायची आहे. थोडंसं आपण चालता चालता बोलूया, जेणेकरून तुम्हाला गार्डन पण दाखवता येईल आणि माझं इंट्रोडक्शन पण देईल. हां, तर मी काय बोलत होतो. हो, माझं ट्रान्सफर मी घेतलेलं आहे तळेगावला. आणि तळेगावला ट्रान्सफर घेण्यामागचं कारण हे आहे, की थोडंसं लाईफमध्ये चेंजेस हवं आहे, थोडंसं बदल हवा आहे. आणि ऑलरेडी जे लोक नवीन आहेत त्यांना सांगू इच्छितो, की ऑलरेडी मी एक यूट्यूब चॅनल रन करत आहे, ज्याचं नाव आहे मी प्रणय. आणि ह्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मी प्रणय ओरिजिनल. आणि ओरिजिनल हे ठेवायमागचं कारण आहे, की निखिल वागळे ओरिजिनल यूट्यूब चॅनल आहे आणि भरपूर असंख्य असे ओरिजिनल कॉन्टेंट ठेवणारे किंवा नावाच्या पाठी ओरिजिनल हा शब्द लावणारे भरपूर असे यूट्यूब चॅनल आहेत. तर मी म्हटलं मी पण ठेवावं ओरिजिनल हे शब्द. ऑब्व्हियसली मी सुद्धा ओरिजिनल व्यक्ती आहे, मी प्रणय ओरिजिनल आहे, डुप्लिकेट थोडी आहे. म्हणून मी म्हटलं की आपण देखील आपल्या मी प्रणय ओरिजिनल हा शब्द लावावा. आणि दुसरं म्हणजे थांबा मी थकलो आहे, कुठेतरी बसून बोलतो तुमच्याशी. हे पिलर्स बघा यार किती सुंदर दिसत आहेत, कलरफुल्स आहेत, म्हणजे याच्यासारखे कलर्स चेंज होत राहत आहेत. गार्डनमधल्या सर्वात आकर्षक जागा हीच आहे. खूप ब्युटिफुल आहे, खूप ब्युटिफुल. म्हणजे मी मिस करेल आता या गोष्टीला, की मी या गोष्टींना सोडून चाललो आहे इथे. हां, तर मी हे म्हणत होतो की ओरिजिनल हे ठेवायचं कारण आहे, कारण सर्वांचंच ओरिजिनल असं म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं निखिल वागळे, सागर आणि असे असंख्य मोठमोठे यूट्यूब चॅनल आहे ज्यांनी आपल्या नावापुढे ओरिजिनल लावलेलं आहे. तर मी म्हटलं मी प्रणय ओरिजिनल, आपण थोडी डुप्लिकेट आहोत, आपण देखील ओरिजिनल व्यक्ती आहोत, तर आपण पण आपल्या नावापुढे ओरिजिनल लावावं. बाकी मी काहीच विचार केला नाही की आपण असं नाव ठेवावं, तसं नाव ठेवावं, नक्ष, ग्रह, तारे हे सर्व काहीच बघितलं नाही. म्हटलं आपलं ऑलरेडी एक यूट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे मी प्रणय. तुम्ही त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला जाऊन सबस्क्राईब करा. खूप छान कॉन्टेंट त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि ह्या चॅनलचा पर्पज जो नवीन हा उघडलेला आहे मी प्रणय ओरिजिनल, त्याचा पर्पज 1 मिनटं असं होऊन बघतो, तुम्हाला दिसतं का? मी थोडंसं ब्लरी दिसतं त्यामुळे असंच दाखवतो. हां, तर ह्या चॅनलचा पर्पज जो आहे मित्रांनो, बघा डायनोसॉर्स
खूप छान आकर्षक गार्डन आहे बघ, खूप मोठं आहे हे. या साईडला पण डायनोसॉर आहे आणि मोठा डायनोसॉर त्या साईडला आहे. खूप मोठं गार्डन आहे, खूप मोठं. खूप मिस करणार मी, दिवसाचं येत असतो म्हणजे दिवसाला इथे येत होतो आणि व्हिडिओज कधी काढले नाही, बस फिरण्यापुरता आलो. पण आज ह्या लाइटिंग्समध्ये जेव्हा या गार्डनला बघतोय, मिस करेन मी या गोष्टींना. इथे डायनासॉर्सच नाही दिले तर डायनासॉरची इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेली आहे. तुम्ही जसं बघू शकता, हा पाठीमागे जो डायनासॉर आहे त्या डायनासॉरची इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे की त्याचं ओरिजिन कुठून आहे, त्याच्यानंतर त्याचे काय स्किल्स आहेत, त्याचे जेनेटिक्स वगैरे सगळ्या गोष्टी ह्या इथे दिलेल्या आहेत. आणि हा आहे ओरिजिनल डायनासॉर. खूप भयानक आहे. चला आता आपण इथून जाऊया बाहेर थोडंसं गार्डनमधून. मित्रांनो, तुम्ही बघत आहात सूर्य उदय व्हायला चालू झालेला आहे. तर ऑलमोस्ट आता भरपूर लोक येतील जॉगिंग वगैरेसाठी, इथे येत असतात, जॉगिंग वगैरे करत असतात. त्यामुळे त्यांना डिस्टर्ब नको म्हणून आपण दुसऱ्या लोकेशनला जाऊया. कारण आता मिस करेन जेव्हा मी आता ह्या शहराला सोडणार, तर मिस करेन ह्या सर्व गोष्टींना. तर एक रेकॉर्डिंग करून ठेवतो की जेणेकरून जेव्हा पास्टमध्ये किंवा फ्युचरमध्ये या गोष्टीला पाहील तेव्हा आनंद होईल की आपण आपल्या आठवणी ह्या सजवून ठेवलेल्या आहेत. युनिक झाड आहे खरं. मी दिवसा आलोय ना, हे दिवसा नसतं म्हणजे लाईटिंग्स बंद असतात दिवसा, संध्याकाळचं आणि हे आता सकाळचं आलोय त्याच्यामुळे हे खूप सुंदर दिसतंय. तर मित्रांनो, हे होतं डायनासॉर गार्डन, जे तुम्ही इथे तिकीट घेऊन तुम्ही जाऊ शकता. आता बाय द वे आत्ता फ्री आहे, जॉगिंग वगैरे करायला लोक जी येतात त्यांच्यासाठी सकाळचं फ्री असतं. नंतर मग इकडे तिकीटे चालू होऊन जातात. त्यामुळे तुम्ही येऊ शकता इथे कधी पण. ओके, तर मी हे म्हणत होतो, ह्या चॅनलचा जो पर्पज आहे तो म्हणजे माझ्या डेली रुटीनमध्ये जे काही मी करतो बिहाइंड द मी प्रणय यूट्यूब चॅनल, जे माझं मेन कोर चॅनल आहे, त्या कोर चॅनलला सोडल्यानंतर हा जो चॅनल बनवण्याचा पर्पज आहे तो म्हणजे बिहाइंड द सीन, मी कसा राहतो, मी कसा जगतो, किंवा मी कशा पद्धतीने माझं मेन जे चॅनल आहे ते कशा पद्धतीने मॅनेज करतो. कारण भरपूर लोकांना म्हणजे भरपूर लोकांना प्रश्न पडतो की प्रणय हा जॉब हँडल करता करता एवढं सगळं कसं काय करतो. तर त्या लोकांसाठी हे खूप युजफुल असेल, कारण मी टाईम मॅनेजमेंटमध्ये एक्सपर्ट आहे. म्हणजे एवढा छान पद्धतीने टाईम मॅनेजमेंट करतो की लोकांना आश्चर्यचकित होतं की प्रणय हा ऑलमोस्ट मी 9 तासचे जॉब करतो, पण 9 तास नाही येत ते ॲक्च्युअलमध्ये. कधी कधी 10 तास होतात, कधी कधी 11 तास होतात, कधी कधी 12 तास सुद्धा होतात. परंतु माझं जे कॉन्टेंट आहे ते कंटिन्युअसली मी यूट्यूबवरती झालं किंवा इन्स्टावरती टाकत असतो. हा थोड्या दिवसाचा गॅप घेतला होता, आजारी पडलो होतो. खरं तर माझा विचार ज्योतिबांच्या दर्शनासाठी कोल्हापूरमध्ये जे गेलो होतो त्याच्यानंतर पुन्हा कंटिन्यू करेन, पण थोडंसं तब्येतीमध्ये प्रॉब्लेम आला आणि थोडंसं मिसगायडन्स झालं माझ्याकडून. त्यामुळे मी थोडंसं पॉज घेतला होता. परंतु आता पुन्हा कंटिन्यू करणार आहे आपलं मेन कोर चॅनल. आणि ह्या चॅनलचा पर्पज तर मी तुम्हाला जसं सांगितलं की बिहाइंड द सीन, मी कसा राहतो, मी कसा टाईम मॅनेज करतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिसर्च झालं आणि माझ्या लाईफमध्ये मी कसं जगतोय, हे सर्व तुम्हाला सर्वांना कळावं, हे या चॅनलचं पर्पज आहे. या चॅनलमध्ये डेली व्हिडिओज येणार आहेत. सर्वात पहिले तर मी माझी ओळख देतो, कारण ओळखच मी करून दिली नाहीये. जो व्यक्ती नवीन आला त्याला ओळख कसावी माहिती. नमस्कार, मी प्रणय आणि आपण पाहत आहात मी प्रणय यूट्यूब चॅनल, ओरिजिनल यूट्यूब चॅनल, मी प्रणय ओरिजिनल यूट्यूब चॅनल. सॉरी, कारण का तर ह्या चॅनलचं बोलण्याचं मोटिव्ह मी जसं सांगितलं तुम्हाला, तर माझा जो मेन चॅनल आहे तो मेन तर आहेच, मी त्याला कंटिन्यू करणार आहे. पण ह्या चॅनलला मला पुढे घेऊन जायचं आहे. मला डेली व्लॉगिंगमध्ये सुद्धा यायचं आहे. माझ्या डे टू डे लाईफमध्ये मी कसा राहतो आणि कसं काय मॅनेज करतो, हे सर्व एक तर मला सुद्धा कळावं, मला सुद्धा माझ्यासुद्धाकडे त्याच्या आठवणी असाव्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक आदर्श असावा, जे माझ्या वयातली लोक आहेत त्यांच्यासाठी एक आदर्श असावा की कशा पद्धतीने आपण आपल्या आयुष्याला जगलं पाहिजे, कशा पद्धतीने चॅलेंजेस हे फेस केले पाहिजे. आता तुम्ही माझ्या आजूबाजूला बघत आहात, बाय द वे इथे मी नेहमी येत असतो. पिंपळे गुरवमधलं हे एक छोटंसं हॉटेल आहे. मोस्ट ऑफ लोकांना माहिती आहे, इथे स्मोकिंग वगैरे करायला येतात लोक. स्मोकिंग झोन आहे, पाठीमागे सुद्धा आज लोक स्मोकिंग करतात.
बाय द वे मला कोणत्याच गोष्टीचं व्यसन नाही आहे. मी कोणत्याच गोष्टी म्हणजे दारू, गुटखा, विमल असला कोणत्याही मादक पदार्थाचं मला व्यसन नाही आहे. हां, चटरपटर मी खात असतो. चटरपटर मला थोडं बाहेरचं मोमोज, पिझ्झा, बर्गर ते सगळ्या गोष्टी मी खात असतो. हां, आजचा दिवस जो आहे तो खूप चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी. चॅलेंजिंग ह्याच्यासाठी कारण आज मी शिफ्टिंग करणार आहे. आज जे आहे ते पिंपळे गुरव हे सोडणार आहे मी आणि आजच्या दिवशी मी तळेगावला सेटल होणार आहे. तर ह्या सर्व गोष्टींचा हा व्हिडिओ आहे. तर आता लोकेशन चेंज करूया. आता मी जिथे राहतो ते ठिकाण तुम्हाला दाखवतो. थोडंसं अस्तव्यस्त आहे कारण थोडंसं चेंजेस काय त्याला म्हणतात आपलं शिफ्टिंगचं थोडंसं चालू आहे वातावरण. त्यामुळे थोडंसं घर हे अस्तव्यस्त आहे आणि तुम्ही पण बघू शकता आता सकाळचे ऑलमोस्ट 6 वाजलेले आहेत. तर 6 वाजलेत आणि मला इथून हे पिंपळे गुरव जे आहे ते मला 11 वाजेपर्यंत म्हणजे आजच्या दिवसात 11 वाजेपर्यंत सोडायचं आहे. कारण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. त्यामुळे मला हा ऑलमोस्ट 11:30 वाजेपर्यंत मला पिंपळे गुरव सोडायचं आहे आणि तळेगावला मला 1 वाजेपर्यंत पोचायचं आहे. जेणेकरून माझी शिफ्टिंग ही आजच्या दिवसात व्हायला पाहिजे कारण मला उद्या जॉबला सुद्धा जॉईन करायचं आहे. तर मित्रांनो आता भेटूया आपण तिथे जिथे मी आत्ता सध्या राहत आहे. थोडंसं घराची अवस्था सिगरेट पिताना स्मोकिंग इज डेंजरस टू हेल्थ. मी पित नाही त्यामुळे मी माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा रेकमेंड करू शकत नाही. तर हो मी हे म्हणत होतो घराची अवस्था थोडीशी अस्तव्यस्त आहे. खूप स्वीट होम आहे जिथे मी राहत होतो. मी एकटाच राहतो. काय त्याला म्हणतात मी एकटाच बॅचलर राहतो. त्यामुळे आता थोडंसं शिफ्टिंगचं असल्या कारणामुळे थोडीशी घराची अवस्था वाईट आहे. परंतु मी तुम्हाला सर्व जेव्हा शिफ्टिंगचं माझं सामान मी बांधेन त्याच्यानंतर तुम्हाला एक घराची झलक दाखवतो. तर मित्रांनो आता जे सामान हे इथे शिफ्टिंग केलेलं आहे ते बघू शकता. माझं टेबल खुर्ची थोडंसं पत्र्याचं घर घेतलं आहे यावेळेस. या साईड किचन पण आहे. आंघोळीला तुम्ही जसं बघितलं या साईडला वॉशरूमसुद्धा आहे. टॉयलेट बाहेर आहे म्हणजे घराच्या समोरच आहे. आणि समोरचं वातावरण बघा तुम्ही कसे एकदम उघड आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. तिथे एकदम मैदान आहे. तर एकूणच छान आहे घर. हे वायरी वगैरे मी नंतर सेट करून टाकेन. थोडंसं सेटिंगची गरज आहे या घराला. ते मी नंतर करून टाकेन. बाय द वे आता सामान क्विक लावून घेऊया. आधी सामान नीट लावूया. त्याच्या आधी मला ताण लागली आहे. बाहेर जाऊन दुकानातून काहीतरी पहिलं पाणी प्यायला घेऊन येतो. तर मित्रांनो हे आहे घर. आता मी सौदागरपासून ते आता या घरामध्ये शिफ्ट झालेलो आहे. तुम्हाला जसं सांगितलं सकाळी ह्याच्यामुळे माझं दुसरीकडे शिफ्टिंग झालेलं आहे, ट्रान्सफर झालेलं आहे. त्याच्यामुळे थोडासा अवतार तुम्ही बघू शकता कारण की शिफ्टिंगमुळे थोडासा अवतार बरोबर नाही आहे. आता हे सर्व सेटिंग करून घेतो आणि नीट लावून घेतो. परत मला पिंपळे गुरवला जायचं आहे कारण माझा फॅन तिथेच राहिला. तर फॅन काढायला जायचं आहे आणि काही गोष्टी आहेत ते तिकडे जाऊन मी कंप्लीट करेन. पहिलं आधी हे सेटलमेंट करून घेतो, हे नीट लावून घेतो आणि मग तुमच्याशी बोलतो. त्याआधी मी पाणी पितो आणि पाणी पिता पिता हे सगळं लावून घेतो. खूप गरमी आहे बाय द वे, खूप गरमी आहे बाय द वे. या घरात एवढी गरमी नाही. पहिल्याच्या घरात एवढी गरमी होती की विचारूच नका. या घरात एवढी गरमी नाही आहे कारण जे समोरचं जे आहे ते ओपन आहे. मोकळी जागा आहे, डायरेक्ट रोड आहे आणि या साईडला सुद्धा पाठीमागचं सुद्धा ओपनच आहे. त्यामुळे खेळती हवा आहे. त्यामुळे एवढं गरम नाही आहे. मी फॅन नाही लावलं. तुम्ही विचार करा पत्र्याच्या घरात आहे, मी दरवाजा बंद केला आहे, खिडक्या बंद आहेत आणि फॅन नाही आहे तरीसुद्धा गरमी होत नाही आहे. कारण का तर खेळती हवा आहे या ठिकाणी. तर मित्रांनो शिफ्टिंग करूपर्यंत संध्याकाळचे 9 वाजले होते कारण मी पिंपळे गुरवला सुद्धा गेलो होतो फॅन आणण्यासाठी. फॅन आणला, लावला, बसवला.
त्याच्यानंतर लादी पुसून घेतली कारण फरशी खूप घाण होती, जाळ्या लागलेल्या होत्या ते सगळ्या काढल्या. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम चालू होता, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा. तो खूप उत्कृष्टपणे साजरा होता आणि मला सुद्धा राहावलं नाही, मी सुद्धा त्या कार्यक्रमाला सहभाग दिला. त्या कार्यक्रमाची काही दृश्यही आपण पाहत आहात. जागोजागी रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात रांगोळ्या काढलेल्या होत्या. डीजेचं प्रमाण फार कमी ठिकाणी होता आणि लोकांनी सांस्कृतिक कार्यक्रमाला भर दिलेलं होतं. कला क्षेत्र, चित्रकला आणि डान्सिंग वगैरे क्षेत्राला जास्त प्राधान्य दिलेलं होतं. त्याच्यातली काही दृश्य ही मी आपल्याला दाखवत आहे. ते संघटनेचे टिकलेले काही असलं की संघटना म्हणून आमचा समाज एकत्र राहील आणि शिक्षणाच्या बाबतीत एकदम चांगल्या प्रकारे आमच्या सर्वच म्हणजे आई वडिलांनी शिक्षित मुलं करतात. तर आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा माझा हा जो पहिला व्लॉग आहे, जो पिंपळे गुरवपासून ते आज मी इथे शिफ्टिंग झालेलो आहे, त्याचा तुम्हाला पहिला व्हिडिओ हा आवडलेला असेल. जर आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण हा सर्वात पहिला व्हिडिओ आहे या चॅनलचा. आणि बेल आयकॉनला ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून माझे कंटिन्युअसली मी जे व्हिडिओज टाकणार ते तुम्हाला सर्वात पहिलं नोटिफिकेशन भेटेल. आता झोपेची वेळ झालेली आहे तर झोपायची तयारी करतोय. तर गुड नाईट मित्रांनो.